53 दिवसांपासून मला टार्गेट केलं जात असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। संतोष देशमुख हत्येमधील आरोपींना फाशी द्यावी ही माझीही भूमिका असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय। सध्याचं राजकारण माझा राजीनामा घेण्यासाठी की संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी असा सवालही धनंजय मुंडेंनी केलाय। 53 दिवसांपासून मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असल्याचं मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर भगवानगडाचं दर्शन घेतलं नव्हतं, आता मुंबईला जाण्याआधी त्यांचं दर्शन घेतल्याचं धनंजय मुंडे म्हणाले। हे संकट आज आलेलं नाहीये। 53 दिवसापासून आपण पाहताय, आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो। आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक शब्द, एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही आहे। त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं। या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं असतं। तुम्हाला माझा राजीनामा हवाय की धनंजय देशमुखांना न्याय हवाय असा सवाल धनंजय मुंडेंनी उपस्थित केलाय। तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी असल्याचं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय। भूमिका आपण स्वतःहून मांडल्यानंतर त्याच्यानंतर काही जण राजकारण करत असतील तर ते राजकारण फक्त माझा राजीनामा घेण्यापुरतं आहे का स्वर्गीय संतोष देशमुखला खऱ्या अर्थानं न्याय देऊन माझं सरळ मत आहे की या बाबतीत जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना फासावर लटकवलं पाहिजे। जे या प्रकरणात दोषी आहे त्या सर्वांच्या दोषीवर कारवाई झाली पाहिजे, हीच माझी पहिल्या दिवसापासूनची प्रामाणिक मागणी आहे। त्या मागणीसाठी आम्ही झटतोय। राजीनामा आम्ही कुठे मागितलाय? आम्ही नैतिकता जर असेल तर सगळेजण म्हणतात की नैतिकता असेल तर राजीनामा द्या। माझ्या विरोधात काही महायुतीचे नेते बोलतायत, त्यावर वरिष्ठ नेत्यांना विचारा असं धनंजय मुंडे म्हणतायत। महायुतीच्या नेत्यांच्या आरोपांवर मी उत्तर देऊ शकत नसल्याचं देखील मुंडेंनी म्हटलंय। महायुतीतले जे कोण बोलतायत तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही।